मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवी दिल्लीमध्ये आहेत आणि नर्मदा प्रकल्प अडचणींबाबत एक महत्त्वाची बैठक नवी दिल्लीमध्ये पार पडली आणि या बैठकीमध्ये या अडचणींबाबत चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। गुजरात सोबतच्या या मुद्द्यावरच्या मतभेदांवर सरकार सकारात्मक चर्चा करत असून महाराष्ट्राच्या वाट्याचं 10 टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून 20 वर्षांचा महाराष्ट्र गुजरातमधला हा वाद आता संपुष्टात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। नर्मदा प्रकल्पातनं 20 तर मिळाली पण 10 टीएमसी पाणी मात्र मिळालेलं नाही। आता महाराष्ट्राला फक्त 27 कोटी देणं बाकी आहे असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। महाराष्ट्राचं एक मत होतं की नर्मदा प्रकल्प हा पूर्ण झाला परंतु महाराष्ट्राला त्यातनं 20 तर मिळाली पण जे 10 टीएमसी पाणी महाराष्ट्राला त्यातनं कबूल केलं होतं ते मात्र मिळालेलं नाही। ते पाणी आम्हाला मिळालं पाहिजे। त्या दृष्टीने आजच्या बैठकीमध्ये फार चांगले निर्णय झाले आणि जवळपास इश्यूज क्लोज झाले। महाराष्ट्राला आता केवळ 27 कोटी रुपये देणं आहे। बाकी सगळं आपलं जे देणं आहे ते आता या ठिकाणी रद्द झालेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की नर्मदा प्रकल्प पूर्ण होऊन पुष्कळ वर्ष झाले। याचे गेट्सही 2014 साली क्लोज झाले पण महाराष्ट्राला मात्र एक थेंबही पाणी त्यातनं मिळालेलं नव्हतं। आपल्याला केवळ वीज मिळत होती। आजच्या बैठकीमुळे महाराष्ट्राच्या हिस्स्याचं 10 टीएमसी पाणी हे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलमधून आता डिस्चार्ज दिला गेलेला आहे। 2 ते 3 दिवसांच्या उपचारानंतर आता शिंदे आपल्या निवासस्थानी दाखल झाले। अधिवेशनादरम्यान ताप आणि अशक्तपणामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं। ठाकरे सेनेच्या आमदारांची आज मातोश्रीवर एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीला परभणीचे आमदार राहुल पाटील हे अनुपस्थित होते। इतर सगळे आमदार उपस्थित होते मात्र राहुल पाटील यांच्या घरी एक कार्यक्रम असल्याच्यामुळे ते या बैठकीला येऊ शकणार नाहीत असा मेसेज त्यांनी उद्धव ठाकरेंना पाठवलेला होता अशी देखील माहिती आता समोर आलेली आहे। आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे दादरला भर पावसामध्ये सभा घेऊन गर्जना केलेली आहे आणि म्हणून आता त्या गर्जने पुढे स्वस्थ बसायचं नाही तर जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावागावामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना सर्व पक्षाच्या पंथाच्या लोकांना जे म्हणून ही प्रभू रामचंद्रावर ज्यांची श्रद्धा आहे प्रभू रामचंद्र असेल हिंदुत्व असेल त्या मानणाऱ्या सर्व जनतेला आणि भाविकांना बरोबर घेऊन आंदोलन करून या चोरांना शिक्षा व्हावी अशा पद्धतीचा एक विषय सांगितला गेला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।